जेवणाची तयारी सकाळी उठल्या उठल्या तर आज लवकर जेवण आवरायला घेतलं होतं आणि मला करायची होती भाकरी. तर भाकरी खरं तर ना लग्नाच्या अगोदर मला तर काय जेवणाचं काही येतच नव्हतं. आणि हिची पण एक स्टोरी आहे. खरं तर आपल्याला ना स्टार्टिंगला ज्यावेळेस सर्वजण सांगतात असं कर तसं कर, त्यावेळेस खरं तर एवढी झीट येते ना त्या लोकांची की नको वाटतात, त्यांची तोंडं पण बघू वाटत नाही, एवढी झीट येते. पण एक खरं सांगायला गेलं ना तर हे आपल्यासाठी ना खूप महत्त्वाच्या पुढे गोष्टी ठरतात बरं का. कारण का ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होता ना खरं तर त्या गोष्टींचा पुढं बोलतात ना आपल्याला खरंच त्याचा काहीतरी उपयोग होत असतं, हे मात्र नक्की. आणि माझ्या आयुष्यात तर असे अनुभव बरेचसे आलेत की पहिल्या वाईट वेळ वाईट प्रसंग असे आयुष्यात आले आणि खूप खचल्यासारखं होतं खरं, पण त्याच्यातून पण पुढं गेल्यानंतर कळतं की अरे बापरे, खरंच माझ्यासोबत जे झालं ते खरंच खूप छान झालं. तर अशी करत करत ना भाकरी पण यायला लागली. तर बऱ्याचशा गोष्टी जेवणाचं वगैरे तर अगोदर काही येत नव्हतं, पण आता ना सर्व गोष्टी अशी शिकायला लागले मी. आणि आता शिकता शिकता 8 वर्ष झाली संसाराला. आणि वस्तू तर घेणं माझं काही थांबत नाही, कारण का ज्या वेळेस आपण शून्यातून बोलतात ना संसार करतो ना त्यावेळेस आपल्याला प्रत्येक गोष्टीची किंमत असतं. कारण का आपल्याला इथे ना आयतं कोण देत नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्टीची आपल्याला किंमत असते. आणि माझ्या बाबतीत पण तसंच झालं आहे. घरात जेवढ्या वस्तू घेतल्यात तेवढ्या स्वतःच्या पैशाने घेतल्यात, त्यामुळे त्या वस्तूंवर जास्त जीव आहे. आणि त्याला जर कोणी हात लावलं की सहन होत नाही मला खरं तर. आणि रुद्रला खायचं होतं कणीस, त्यामुळे मग छान असं भाजून घेतलं, कारण का काल उकडलं परवा दिवशी उकडून घेतलं, आज त्याला पाहिजे होतं भडंग करून. तर मग त्यामध्ये छान असं कणीस आहे ना भाजून घेतलं. आणि खरंच एवढं भारी लागतं ना भडंग बोलून सोयने. आणि असं छान असं भाजून घ्यायचं थोडं तेल वगैरे टाकून. आणि त्याच्यानंतर जे काही आपले मसाले आहेत ते टाकायचे, चटणी, आणि मी बुक्का वापरला आहे, बुक्का म्हणजे लाल तिखट, आणि थोडं लिंबू पिळून घेतलं. तर बघू शकता कसं छान. आणि हा लिंबूच मी टाकणार नाही बरं का, तर याचं ना मी लिंबू पाणी करते जे मी डेली यूजसाठी वापरते, म्हणजे रोज मी पिते पाणी त्याच्यासाठी. त्याच्यानंतर बाहेर गेले तर आमची चिल्ली पिल्ली ना थोडी अशी फिरायला लागली होती. तर आता थोड्या दिवसांनी पण सर्वजण जातील, तर यांना ना दूध पाजलं आणि त्याच्यानंतर त्यांना पहिले ना औषध पाजलेलं आहे, त्यामुळे त्यांचं तोंड ना पिवळं झालं आहे. तर मी बोलले शी लागले की काय त्यांची, तर नाही, ते बोले औषध पाजले त्यामुळे ते म्हणजे औषधच पिवळं होतं मेन गोष्ट. तर अशी गंमत झाली खरी तर यांची. आणि त्याच्यानंतर बाहेर बघते तर काय पुढे उंटा आला होता, तर असाच तो आला होता वैरण न्यायला. पण त्याने छान असं बोलतात ना तिथल्या तिथं माणसाला ना माइंड पाहिजे की कुठे पैसे कमवायचे आणि कुठं नाही. तर तो आला, पोरं तर लहान होते, आणि त्याच्यानंतर ना इथल्या इथं फिरवायचे त्याने 50 रुपये घेतले. तर असं ज्याचं त्याचं बोलतात ना पोट भरायचंच असतंय. आणि त्याच्यानंतर मग टायमिंग झालं चहाचं, तर चहा घेतला कारण का बाकीची कामं मी आवरली होती. तर असा होता माझा मिनी ब्लॉग. आणि तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि खूप छान आपले मिनी ब्लॉग जायला लागलेत, त्याबद्दल खरंच सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि असेच माझे नवनवीन मिनी ब्लॉग येत राहतील, तर सर्वांनी छान असं सपोर्ट करा. चला बाय, टेक केअर.